बुद्धिवंत आणि प्रेमळ बापा, या जानेवारी नूतन वर्ष 2021च्या दुसऱ्या शपातवारी मला पुन्हा एकदा ही ऑनलाईन सर्व्हिसची संधी प्राप्त करून दिलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. वारंवार तुझे आम्ही उपकार स्तुती करत आहोत. तू दिलेल्या संधीबद्दल तुझे आभार मानत आहोत. आणि मागच्या 9.25 महिन्यापासून ही जी संधी तू दर रविवारी तू आम्हाला मिळवून दिली, त्याबद्दलही आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो. केलेली कृपा, आमच्यावर केलेली दया आणि तुझ्या एकुलत्या एका पुत्राद्वारे आमच्यावर केलेली अखंड आणि अगाध प्रीती, ह्याबद्दल तुझी आम्ही उपकार स्तुती करत आहोत. गौरव आणि महिमा तुझ्या नामाला देत आहोत बापा. आम्ही पामर माणसं आहोत. आमच्याकडून अनेक चुका आमच्या जीवनात होतात, पण आम्हाला तू बुद्धी दे, सद्बुद्धी दे, की त्या चुका वारंवार आम्ही त्याच चुका करू नयेत, पण प्रत्येक वेळेस आम्ही सुधारणा करत तुझ्या समीप येण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. आणि ह्या नूतन वर्षात ही आमची आध्यात्मिक प्रगती वाढत जावी, त्याचा आलेख क्रमवारीत वर जावा, अशी आम्ही मनापासून तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. की तू आम्हाला शक्ती, बळ, सामर्थ्य देशील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आमच्या पापांची तू प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे क्षमा केलेली आहेस. आणि ज्यांनी तुझा स्वीकार केला, तारणारा म्हणून तुझ्या पुत्राला स्वीकारलं, त्यांच्या जीवनाला तू एक उत्तम असा आकार दिला. तुझ्या आध्यात्मिक जीवनाचं वलय तू आमच्या जीवनाला दिलंस, त्याबद्दलही आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आणि आजची ही संधी तुझ्या नामासाठी आम्ही वेचावी आणि ह्या नवीन वर्षात अनेकांपर्यंत हे वचन पोहोचावं, तुझ्या नामाला गौरव प्राप्त करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करावा, अशी नम्र विनंती आम्ही तुझ्याकडे सादर करत आहोत. ख्रिस्त सुवार्थ मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायणचाळ, परभणी, मदनमोहन भक्तू आणि ह्या चर्चची मंडळी, चर्च बाहेरचे तुझे भक्तगण, सान, थोर, वडील, ह्यांना तू ह्या भक्तीमध्ये आणलंस. त्यांना तू दिलेली गुण, त्याचा उपयोग ते करत आहेत आणि तुझ्या नामाला महिमा प्राप्त करून देत आहेत, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. अनेकांना ही इच्छा तू प्राप्त करून दे आणि त्यामधून त्यांनी आपलं जीवन अधिक आणि अधिक तुला समर्पित करावं, अशी आम्ही नम्रपणे तुझ्याकडे प्रार्थना सादर करत आहोत. केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल, भागवलेल्या लहान आणि मोठ्या गरजांबद्दल तुझे मनापासून आम्ही आभार मानत आहोत. प्रत्येक
चांगल्या कामात तू आम्हाला बरकत दे बाबा. आमच्या उत्पन्नात तू अधिक आणि अधिक वाढ कर, बरकत दे. आणि आम्ही तुझ्या कार्याला मदतीचा अनेक पटींनी आधार द्यावा. आणि तुझ्या सेवेमध्ये आम्ही तनमन धनाने समर्पित व्हावं, अशी नम्र विनंती तुझ्याकडे आम्ही करत आहोत बाबा. नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आम्ही ऐकणाऱ्यांना देत आहोत. हे नूतन वर्ष प्रत्येकाला समृद्धीचं, आध्यात्मिक प्रगतीचं आणि जगिक लाभाचं होऊ दे, अशी आम्ही तुझ्याकडे नम्र विनंती सादर करत ही प्रार्थना जो आमचा तारक आणि तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या विलोभनीय नावाने मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. And we are thankful to the Lord for giving us this opportunity to enter in this new year 2021. 2021 या वर्षी पदार्पण करण्यास परमेश्वराने आम्हाला संधी दिली. आपण सर्वजण त्याचे उपकार मानूया. 2020 was the year of many ups and downs. 2020 हे फार चढ उताराचं वर्ष ठरलेलं आहे. Family disappointment, family sadness, and also demises in many families. आणि कुटुंबामध्ये दुःख झालेलं आहे. ह्या वर्षांमध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये दुःखाचे प्रसंग ह्या 2020 मध्ये आपण बघत आहोत. And there are many families which have been blessed with your grace and mercy and many happy events. आणि बरेच असे कुटुंब आहेत, जरी दुःखद घटना घडल्या तरी पण बरेच असे कुटुंब आहेत जिथे परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. Some marriages have taken place in the congregation. काही विवाह कुटुंबामध्ये मंडळीमध्ये झालेले आहेत. And today as we start the 10th day of New Year 2021, we ask for thine blessings in our lives, O Lord. आणि बापा, आज 2020 ह्या वर्षाचा 10वा दिवस आहे. 2021 चा आज 10वा दिवस आहे. आणि बापा, आम्ही तुझ्याकडे तुझा आशीर्वाद मागत आहोत. May you bless us with your choicest blessings, and may you grace our life with thine happiness. तू आम्हाला तुझ्या निवडक आशीर्वादाने भरून टाक बापा, आणि तुझा आनंद आमच्या जीवनामध्ये दे. There are many things in our life which you can grace with your blessings. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत बापा आमच्या जीवनामध्ये, ज्यावर तू तुझा आशीर्वाद, तुझी कृपा आमच्या जीवनात पाठवू शकतोस. There are many decisions many of your people, believers have made. आणि बरेच असे निर्णय जे विश्वासणारे आहेत त्यांनी घेतलेले आहेत. May those decisions be the part of each and every hour of 2021. आणि ते सर्व निर्णय प्रत्येक घंट्याचा एक पार्ट असावे असं तू होऊ दे बापा. May we not get away from our decisions. आणि जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयापासून आम्ही दूर जाऊ नये, वंचित होऊ नये असं तू होऊ दे बापा. May we stick to our decisions very happily. आणि आम्ही जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयालाच आम्ही
बिलगुन राहावं असं तू होऊ दे बापा. And you will help us to do this, because without your help we can do nothing. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यास तू आम्हाला मदत करशील अशा आम्ही विश्वास ठेवतो तुझ्यावर, कारण तुझ्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. And many people have wished to have many good things in their life in 2021. 2021 या वर्षी बऱ्याच लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्या संगती व्हाव्या अशी इच्छा बाळगलेली आहे. And we want to ask one question: what would you like in the year 2021? मला एक आपल्याला प्रश्न विचारू द्या की 2021 या वर्षी आपल्याला काय पाहिजे आहे, आपली काय इच्छा आहे. And we will take the help of the chapter Psalms 16 and 1 to 11. आणि त्यासाठी मी आधार घेणार आहे स्तोत्रसंहिता 16व्या अध्यायाचा आणि 1 ते 11 ही वचनं. Particularly, we are going to concentrate on the verses 8, 9, 10 and 11. आणि लक्ष जास्त आपल्याला केंद्रित करायचं आहे, ज्याचा आधार मी घेतलेला आहे. ती वचनं आहेत 16वा अध्याय स्तोत्रसंहिता ह्याचा 16वा अध्याय 8, 9, 10 आणि 11 ही 4 वचनं 8, 9, 10 आणि 11. Many people make many decisions, and they pray for the fulfillment of those decisions. बरेच जण निर्णय घेतात आणि ते जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय पूर्ण होण्यासाठी ते कष्ट करतात, मेहनत करतात. And again, I want to ask this question: what would you like in 2021? परत एकदा मी आपल्याला प्रश्न करू इच्छितो की 2021 ह्या वर्षी आपल्याला काय पाहिजे आहे. One may want any number of external things to happen in 2021. आणि कोणाकोणाला काय वाटतं की मला भरपूर गोष्टी, पुष्कळ गोष्टी 2021 या साली पाहिजे आहे. Many people wish new jobs in their life. बऱ्याच लोकांनी इच्छा बाळगली असेल की मला एक नवीन जॉब, नवीन काम मिळावं, Promotion, नोकरी मिळावी, नोकरीमध्ये तर प्रमोशन मला मिळावं, marriage, माझं लग्न व्हावं. those who are bachelors, जे एकटे आहेत त्यांना वाटत असेल माझं लग्न व्हावं 2021 and मध्ये. also I should get admission in good college, so that for my job, my future will be secure. आणि बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटत असेल की मला चांगल्या विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळावं म्हणजे माझं भविष्य उज्ज्वल असेल, उज्ज्वल होईल. Many people want, many businessmen want higher profits in their business. आणि बरेच जे बिझनेसमॅन आहेत, व्यवसाय करणारे आहेत, त्यांना नफा पाहिजे आहे त्यांच्या बिझनेसमध्ये. Many people want new bungalows in their life. त्याचप्रमाणे काही लोकांना नवे बंगले, नवे घर त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे आहेत. Many people, after having new bungalow, want new furniture in their houses. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांच्याकडे नवे बंगले येतील त्यांना त्या बंगल्यांमध्ये नवं फर्निचर पाहिजे असेल. And so many things, and there is no end to the wishes. आणि जे त्यांनी इच्छा बाळगलेल्या आहेत, इच्छांचा काही अंत नसतो. लिस्ट वाढतच जाईल, एकानंतर एक येतच जातील. But the psalmist, the writer of the Psalms, wishes something different from all these things. पण आपण जो आधार घेतलेला आहे इथे अध्यायाचा, तो स्तोत्रकर्ता ह्याने तर वेगळीच इच्छा बाळगलेली आहे. He had everything in his life, the biggest kingdom, and all the riches, and all the good things in his life. हा जो स्तोत्रकर्ता आहे म्हणजेच नक्कीच आपल्याला माहित झालं असेल दावीद राजा हा तो एक राजा होता, राजवाडा होता, त्याच्याकडे सगळं होतं. त्याच्या एका टाळीवर जे पाहिजे आहे, एका शब्दावर
जे हवं आहे ते त्याला मिळत होतं, तरी त्याने एक वेगळीच इच्छा या स्तोत्रामध्ये बाळगलेली आहे. He did not ask the Lord to add one more state, one more many profits to his kingdom and have riches in his treasure. आणि ह्याने काय केलं, दावीद राजाने भौतिक वस्तू कोणत्या मागितल्या नाहीत परमेश्वराकडे. परमेश्वरा मला पैसा दे, किंवा मला खूप प्रॉफिट दे, फार नफा दे माझ्या ह्याच्यामध्ये, असं दे तसं दे, अशा काही गोष्टी, जगिक गोष्टी, भौतिक गोष्टी दावीद राजाने मागितलेल्या नाही. But the psalmist, the king David wants to inward change in this chapter 16. पण हा जो स्तोत्रकर्ता आहे, दावीद राजा आहे, त्याने काय इच्छा बाळगलेली आहे की त्याच्या मनाचा बदल, अंतःकरणाची शांती, मनाचा बदल, आतील शांती, आतील बदल ह्यानेही त्या स्तोत्रसंहिता 16 मध्ये इच्छा बाळगलेली आहे. He looks in his heart at the basic needs of life, the spiritual needs in his life. त्याने काय केलेलं आहे, आपल्या स्वतःमध्ये आत झाकून पाहिलेलं आहे आणि त्याच्या भौतिक गरजा, एकदम बेसिक, ज्या फार गरजेच्या गोष्टी आहेत, आध्यात्मिक गरजेच्या गोष्टी, त्या त्याने शोधून काढलेल्या आहेत. His inside, the heartfelt desire of his is that I want nothing which is worldly, but I want the spiritual things, oh my Lord. त्याने ही इच्छा बाळगलेली आहे, त्याची जी अंतर्दृष्टी आहे, आत जो त्यांनी झाकून पाहिलेला आहे, त्याने अशी इच्छा परमेश्वराकडे दर्शवलेली आहे की मला जगिक गोष्टी नकोय, तर मला माझ्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं आहे परमेश्वरा. This desire of his has been admired for many centuries in the New Testament also. आणि नवीन करारामध्ये हे जे स्तोत्र लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर नवीन करार कित्येक शतकानंतर आलेला आहे. आणि हे जे स्तोत्र आहे, 16वं स्तोत्र, नवीन करारामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला Psalm मिळतं. 16 was popular with the apostles in the New Testament. नव्या करारामध्ये जे प्रेषित आहेत, त्या प्रेषितांमध्ये देखील स्तोत्र 16 प्रसिद्ध असं आहे, आपण पाहतो. Peter used this psalm in his sermon at Pentecost in the second chapter of Acts 25 to 31 verses. पेत्राने काय केलेलं आहे, पेत्राने हा स्तोत्र संहिता 16वा अध्याय ह्याचा उल्लेख त्याच्या पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या संदेशामध्ये त्याने केलेला आहे. आपण वाचूया नंतर. प्रेषितांची कृत्य ह्याचा 2रा अध्याय 25 ते 31, 5-6 वचन आहेत ते. And he has also cited these verses for his spiritual growth and the sermon he gave on the 50th day. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी, पेंटिकॉस्ट डे म्हणजे 50वा दिवस, प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर 50वा दिवस, त्या 50व्या दिवशी म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी जो संदेश पेत्राने दिला, त्या संदेशामध्ये 16 स्तोत्रसंहिता 16 ह्याचा त्याने उल्लेख केलेला आहे. We also find these verses cited by or quoted by Paul in the book of Acts 13th chapter and 35th verse. आणि फक्त पेत्र नाही तर पावलानेही हा स्तोत्रसंहिता 16वा अध्याय ह्याचा उल्लेख केलेला आहे. वचन आहे प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि 35वा वचन. So these great apostles of New Testament like Peter and Paul have cited, have quoted this wish of David in their quotes in New Testament in the book of Acts. प्रसिद्ध नव्या करारातले प्रसिद्ध प्रेषित जसे की प्रेषित पाऊल, प्रेषित पेत्र यांनी काय केलं, दाविदाच्या मनाची जी गोष्ट आहे स्तोत्रसंहितेमधली
की त्यांनी त्यांच्या संदेशामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते आपल्या ही स्तोत्रसंहिता 16 आपल्या मनामध्ये देखील त्यांनी ठेवलेला आहे. Why, after so many centuries, still this chapter is so popular? Still. आणि आज देखील हा स्तोत्र तेवढाच पॉप्युलर आहे आणि हा स्तोत्र जेव्हा लिहिला होता त्या दिवसापासून प्रेषित जेव्हा आले, प्रेषित पाऊल, प्रेषित पेत्र, बऱ्याच शतकानंतरही आपण बघतो हा स्तोत्र 16 तेवढाच प्रसिद्ध आहे. Why this 16th chapter is so popular for the New Testament writers? आणि एवढा हा प्रसिद्ध का असावा? नव्या करार ज्यांनी लिहिला त्यांच्यामध्ये, ह्या प्रेषितांमध्ये का एवढा हा पॉप्युलर असावा, प्रसिद्ध असावा? That is the question you and I must be thinking all these days. आणि मग आपण जर शास्त्र वाचणारे आहोत तर आपल्या मनामध्ये कमीत कमी एकदा तरी हा प्रश्न आलाच असेल की हा 16वा स्तोत्र 16वा अध्याय स्तोत्र 16वा जो आहे एवढा प्रसिद्ध का आहे? And it is the answer is it addresses the deepest inner needs of humankind, spiritual needs. आणि का हा प्रसिद्ध आहे? कारण ह्यामध्ये मनुष्य प्राण्याचे जे फार भौतिक गरजा आहेत, आध्यात्मिक फार बेसिक भौतिक गरजा आहेत, त्याची तृप्ती ह्या अध्यायामध्ये आपण बघतो केलेली आहे. And again going back to today's question, what would you like in 2021? परत एकदा सुरुवातीचाच प्रश्न मला विचारू द्या की 2021 या वर्षी आपल्याला काय पाहिजे आहे, आपली काय इच्छा आहे? Listen to the psalmist, the verses 8, 9, 10 and 11. आणि आपण काय करूया, आपण स्तोत्रकर्ता जो आहे त्याचं ऐकूया. कोणते वचन आपण वाचणार आहोत? स्तोत्र संहिता 16व्या अध्याय 8, 9, 10 आणि 11. And here we are going to meditate upon 4 verses of 16th chapter. आणि ह्याच वचनावर आपण मनन चिंतन करणार आहोत. कोणते वचन? स्तोत्र संहिता 16वा अध्याय 8, 9, 10 आणि 11. And the first thought which came to David, पहिला विचार दाविदाला त्याच्या मनामध्ये काय आला? verse 8 says that, would you like the stability that God offers? आणि पहिला विचार असा आहे प्रश्न रूपामध्ये, परमेश्वराकडून जी आपल्या मानवांना स्थिरता मिळते ती स्थिरता आपल्याला पाहिजे आहे का? And we shall read that 16th chapter and 8th verse. आपण वाचूया स्तोत्र संहिता 16वा अध्याय 8व वचन. And when we read, you will be really surprised that what beautiful verse we are reading. आणि जेव्हा आपण वाचू आपल्याला असं वाटेल की किती सुंदर असं वचन आपण वाचत आहोत. मी वाचते ते वचन. स्तोत्र संहिता 16वा अध्याय आणि 8व वचन मी वाचते. I am reading in English. I have set the Lord always before me, because he is at my right hand, I shall not be moved. मी वाचते. मी म्हणजे स्तोत्र करता, मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. There are 2 phrases in this 8th verse of 16th chapter. 16व्या अध्यायामध्ये जे 8वं वचन आहे त्यामध्ये 2 फ्रेजेस आहेत. And these phrases, the first phrase is in this verse merit attention. आणि ह्यामध्ये जे फ्रेजेस आहेत ते आपलं लक्ष जास्त केंद्रित करून घेतं हे 2 फ्रेजेस. First note
The first phrase, I have set. आणि पहिली फ्रेज आहे की नित्य ठेविले आहे. It literally means to make a label or even spiritually with God. आता नित्य ठेवणं म्हणजे काय? नित्य ठेवणं सोपी गोष्ट नाही, तर एक लेवल ह्या स्तोत्रकर्त्याने मेंटेन केलेली आहे. एक आध्यात्मिक लेवल, आध्यात्मिक पातळी ह्या स्तोत्रकर्त्याने मेंटेन केलेली आहे. He is trying to level, to actually enhance his relationship with God. म्हणजेच काय? नित्य ठेवणं म्हणजे काय? ती जी त्याची लेवल आहे परमेश्वरा संगतीची, ती लेवल म्हणजे परमेश्वरा संगती त्याचं जे रिलेशनशिप आहे, नातं आहे, ते त्याने प्रस्थापित करून स्थिर ठेवलेलं आहे, पक्क ठेवलेलं आहे. And he wants to grow that relationship with every passing day. आणि हे जे त्याने एक नातं प्रस्थापित केलेलं आहे, या नात्यामध्ये स्तोत्रकर्त्याला वाढायचं आहे दररोज आणि दररोज, तिथेच राहायचं नाहीये. Christian faith needs time to level the relationship with God. आपण जे ख्रिस्ती जन आहोत, ख्रिस्ती लोक आहोत, आपला जो आपल्या परमेश्वरावरचा विश्वास आहे, तो विश्वास त्यामध्ये आपल्याला वाढण्यासाठी किंवा आपण अभ्यास करण्यासाठी आपल्याला टाइम लागतो, एकदम तडक-फडक होत नाही. Just in a day you can't achieve that relationship at once. एका दिवसामध्ये किंवा ताबडतोब एकाच झटक्यामध्ये आपल्याला ते नातं प्रस्थापित करता येत नाही. It is a delicate balance, each and every day balance, to establish and continue this relationship with our God. आणि आपल्या परमेश्वराशी जे आपण नातं प्रस्थापित करत आहोत, नातं जे आपण ठेवलेलं आहे, ते फार नाजूकरित्या आपल्याला बॅलन्स करावं लागतं. Have you ever tried to level something in your daily life? आणि काय आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट लेवल करायची पाहिली आहे का? And there was a family which received a gift of a clock of their grandfather. आणि एक कुटुंबाची गोष्ट मी आपल्याला सांगतो. एक कुटुंब होतं ज्यांना आपल्या ग्रँडफादरकडून, आजोबांकडून एक घड्याळ बक्षीस मिळालेलं होतं. They read the instructions how to level this clock. आणि त्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स होते, ते इन्स्ट्रक्शन्स त्यांनी वाचले आणि हे जे घड्याळ आहे ते लेवल कसं करायचं याबद्दल ते इन्स्ट्रक्शन्स होते. And it took some 3 months to read those instructions. They were trying to level and follow the instructions and level the clock and start it. आणि काय झालं, त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स वाचले होते त्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे त्या घड्याळाला लेवल करायला त्यांना 1 नाही 2 नाही तर 3 महिने लागले. Just the Christian life, the life of faith is like that. उदाहरण द्यायचं कारण हेच की ख्रिश्चन जो फेथ आहे, ख्रिस्ती जो विश्वास आहे, याला एका लेवलवर यायला वेळ लागतो. It takes time to balance out our Christian lives, the faith in God. आणि आपला जो विश्वास आहे परमेश्वरावरचा, तो एका लेवलवर यायला, तो एका स्थिरतेवर यायला आपल्याला वेळ लागतो. आपल्याला वेळ स्वतःलाही द्यावा लागतो. Allow the word of God to bring you into a position of evenness in your commitment. आणि देवाचं जे वचन जेव्हा आपल्याला वेळ लागतो म्हणजे काय, आपण देवाचं वचनही वाचतो आणि देवाकडूनही ऐकतो. तर देवाकडून जे आपण ऐकतो, देवाचं वचन जे वाचतो, ते आपल्यामध्ये रुतायला वेळ लागू द्या, म्हणजे आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये स्थिरता येईल. First thing we have learned from the phrase I have set, which David has used in this verse 8. आणि पहिली जी फ्रेज आपण शिकलेलो आहे,
परमेश्वराला नित्य ठेवलेलं आहे. नित्य ठेवणं जे दावीद राजाने परमेश्वराला नित्य ठेवलेलं आहे, ते नित्य ठेवण्यावरून ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. In addition, leveling, the psalmist wrote, I will not be shaken. आणि आपण त्याच वचनामध्ये बघू, स्तोत्रकर्ता काय म्हणतो, दावीद राजा काय म्हणतो, मी ढळणार नाही. परमेश्वराला जेव्हा त्याने नित्य ठेवलेला आहे तर तो ढळणार नाही. And in this 8th verse and the latter part of this verse is, I will read again, I shall not be moved. That means I will not be shaken. 8व्या वचनामध्ये शेवटची ओळ मराठीमध्ये आहे, दावीद राजा म्हणतो की मी ढळणार नाही. म्हणजेच काय, तो ढळणार नाही, तो इकडे बघणार नाही, तिकडे बघणार नाही, तर तो नित्य सरळ परमेश्वराकडे पूर्ण लक्ष लावेल आणि तो ढळणार नाही. He understands his responsibility towards God. आणि त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याचं जे परमेश्वराप्रती कर्तव्य आहे, ते दावीद राजाने जाणून घेतलेलं आहे. We must also understand the leadership of God in our life. परमेश्वराचं जी लीडरशिप आहे, नेतृत्व आहे आपल्या जीवनामध्ये, ते आपण स्वीकारलं पाहिजे. We should be flexible as He leads us in our spiritual life. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे, लवचिक राहिलं पाहिजे. आपण जसं देव आपल्याला चालवेल त्यामध्ये. For we need stability and flexibility. असं का व्हायला पाहिजे? कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी, सातत्यपणा पाहिजे आहे आणि फ्लेक्झिबिलिटी, लवचिकपणा पण पाहिजे आहे. To many people make superficial commitments in life. बरेच लोक काय करतात की परमेश्वराकडे किंवा कोणत्या दुसऱ्याकडे, पण आपण परमेश्वरा सोबतच बघत आहोत. परमेश्वराकडे वरवरचे तोंड बोलणे असे वचन देतात, प्रॉमिसेस करतात. They try to anchor themselves in the shallow beds of the ocean, shallow beds of the sea. आणि आपण काय करतो की जसा समुद्र आहे, मोठा समुद्र आहे आणि त्याचा जो तळ आहे तो खूप खाली असतो आणि तो बऱ्याच वेळेस पोकळ पण असतो. Then when problems and crises arise, the waves of life crush them